पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर गुन्हेविषया संबंधित विभागात पाणीनी आला. त्यांनी दार ढकललं, आत आला. इन्स्पेक्टर तारकर आहे का आत? दारावरच्या हवालदाराला त्यांनी विचारलं. इन्स्पेक्टर तारकर आणि पाणीनी जीवाभावाचे मित्र होते, पण दोघांचं कामाचं स्वरूप परस्परांशी विरोधी असल्यामुळे त्यांच्यात कायम वाद होत असत. दोघेही आपल्या कर्तव्यात कसूर करत नसत. तत्वाचा प्रश्न येई तेव्हा मैत्री बाजूला ठेवून भांडणं करत. पाणिनीनं स्वतःच्या हुशारीनं सोडवलेल्या अनेक प्रकरणात यशाचं श्रेय तारकरला दिलं होतं, पण त्याचा बोभाटा केलेला नव्हता आणि याची सुप्त जाणीव तारकरला होती. त्यामुळे पाणिनीविषयी त्याला आदर होता. आणि त्याचवेळी नको त्या प्रकरणात पाणिनी स्वतःला अडकवून घेतो आणि पोलिसांना सहकार्य करत नाही, अशी त्याची पाणिनीबद्दल तक्रारसुद्धा होती. ते बघतो मी. काय नाव म्हणलं तुमचं? अरे तुम्ही आहे वय? अरे हो, मीच आहे. आणखीन कोण असणार आहे? अरे नाही थांबा जरा, हवालदार म्हणाला आणि आत गेला. एक साध्या कपड्यातला पोलीस आतनं लगबगीनं बाहेर आला. ऑफिस ओलांडून दारातून बाहेर गेला, पण दुधी काचेतून त्याची प्रतिमा दिसत होती. त्यावरून तो निघून गेलेला नसून दारातच वाट अडवून उभा होता असं दिसत होतं. थोड्या वेळानं आत गेलेल्या हवालदारानं दार उघडलं. तारकर आहेत आत? तुम्हाला भेटायचं म्हणतात, जा आत. पाणिनी आत गेला. इन्स्पेक्टर तारकर उंचापुरा तरतरीत माणूस, पण तो काहीसा त्रस्त दिसत होता. बस पाणिनी, खुर्चीकडं निर्देश करत तो म्हणाला. कसं काय चाललंय तुझं तारकर? हा चाललंय बरं, सो मी आलो 1 मिनिटात, असं म्हणून तारकर बाहेर गेला. पाणिनी बसला होता. तब्बल 3 मिनिटांनी तारकर परत आला, तेव्हा त्याच्याबरोबर जाडजूड आणि एखाद्या पिंपासारख्या रुंद छातीचे राज्य सरकारी वकील हेरंब खांडेकर होते. अगदी सहज आल्याचं ते भासवत होते. अरे पाणिनी, नमस्कार पाणिनी. या इमारतीत मी आलो होतो, समजलं की तू आलायस इथे. अरे त्या निष्ठा निरगुडकरची आणि त्या विषयाच्या बाटलीची काय भानगड काय? नाही, तेच काय आहे ते शोधायचा मी प्रयत्न करत होतो. खांडेकरांचा चेहरा रागानं लाल झाला. यावेळी तू फार डोळे झाक केली आहेस पाणिनी. केली आहे का मी? तुला माहिती आहे ते? पाणिनीने खांदे उडवले. पूर्णपणे ओळख पटेपर्यंत मी कायदेशीर कारवाई चालूच करणार नाही आहे. पण लवकर मी ओळख पटवणार हे नक्की. अचानक दार उघडलं गेलं. पोलिसांनी एका स्त्रीला दारातून आत आणलं. या आत या मिसेस पारकर, आत या. तुला मी सांगतो, या पाणिनीकडे एक नजर टाक आणि सांग आम्हाला. ओ हाच की तो माणूस, ती बाई म्हणाली. धन्यवाद, या तुम्ही आता. ती बाई गेली. पाणिनीने हसून सिगरेट पेटवली. तारकरला उद्देशून म्हणाला, काय गंमत करतोयस? पाणिनी, खरं सांगायचं ना तर मी गंमत नाही करत. मला हे सगळं आवडलं नाही आहे, माफ कर, पण तू जे काही केलं आहे ते केलंच आहे. हवालदारानं जुल्फी पारकरला आत आणलं. काय रे, ज्यांनी तुला आधी 50 रुपये आणि नंतर 200 रुपये दिले, तो हाच माणूस आहे का? हाच आहे. जुल्फीचे मोठाले डोळे घाबरे झाले होते. कोणत्याही क्षणी अश्रू येतील अशी स्थिती झाली होती त्याची. काय घडलं ते नेमकं सांग बरं आम्हाला. आवाजात खोटा दयाळूपणा आणि वडिलकीचा भाव आणत खांडेकर म्हणाले. पाणिनी पटवर्धनाने आम्हाला प्रत्येकाला बुडी मारून बाटली शोधायचा प्रयत्न करण्याबद्दल 50 रुपये आणि जो बाटली शोधल त्याला 200 रुपये दिले. आणि कोणी शोधली शेवटी बाटली? मी. बरं, मग काय झालं? मग त्यांनी सांगितलं की मी त्याच्याबरोबर जायचे. मी त्याला सांगितलं, म्हणलं माझ्या घरच्या माणसांना मी कोणा अनोळखी माणसाबरोबर गेलो तर चालत नाही. मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. माझ्या घरी जाऊन आईची परवानगी घेऊन मला केमिस्टकडे घेऊन गेला आणि पुन्हा लगेच घरी आणून सोडलं मला. आणि ती बाटली? तो म्हणाला मी ती कायम माझ्याकडे ठेवायची. मी तसं करून टाकलं. मग
किती वेळपर्यंत? त्या केमिस्टकडे जाईपर्यंत. बरं, त्या केमिस्टचं नाव काय आठवतं आहे का? काय कोरगावकर नावाचा कोणीतरी. हुशार आहेस मुला तू. तुझ्या मनात कुठलीही शंका नाही आहे ना की तो हाच आहे? नाही, अजिबात नाही. हाच आहे तो. खांडेकरांनी त्या हवालदाराला खूण केली. त्यांनी त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला बाहेर नेलं. खांडेकर तारकरकडे वळून म्हणाले, मला वाटतं एवढं पुरेसं आहे. काय पुरेसं आहे? पाणिनींनी विचारलं. पाणिनीचं बोलणं अजिबात आवडलं नाही खांडेकरांना आणि तसं स्पष्टपणे दाखवत त्यांनी उत्तर दिलं, गुन्हेगाराला मदत करण्याचा आरोप तुझ्यावर ठेवायला? खरंच? पाणिनी त्यांना खिजवत म्हणाला. खुनाच्या गुन्ह्यात. खांडेकरांनी अधिक स्पष्टीकरण केलं. हो, माझी उत्कंठाच वाढवली तुम्ही. कुणाचा खून झालाय? पाणिनींनी विचारलं. जोसेफ परेरा. तुला अधिकृतरित्या नाव हवं असेल तर घे. तू म्हणू शकणार नाहीस की तुला मी तुझ्या विरुद्ध कोणते आरोप आहेत याची कल्पनाच दिलेली नाही. तुला मी सांगतोय की तुझ्यावर मी गुन्ह्याचा आरोप ठेवणार आहे. यावर तुला काही विधान करायचं नसेल तर करू नकोस, आणि केलंस तर ते तुझ्या विरुद्ध वापरलं जाऊ शकतं. आता बोल, तुला काय म्हणायचं आहे? पाणिनींनी सिगरेटचा मोठा झुरका घेतला. मला म्हणायचं आहे की तुम्ही सगळे मूर्ख आहात. कोणाचाही खून वगैरे झालेलाच नाहीये. परेराचा मृत्यू नैसर्गिकपणे झालाय. त्याचा खून झालाय, खांडेकर निक्षून म्हणाले. तुम्हाला कसं कळालं की त्याचा खून झालाय? अरे, जिनी खून केलाय त्या बाईचा टेप रेकॉर्ड केलेला कबुली जबाब आहे आमच्याकडे. आश्चर्यकारक आहे. मला वाटतं की त्याचा पुरावा म्हणून उपयोग करताना खांडेकर तुम्हाला थोडी अडचण येणार आहे. पाणिनी त्यांना आणखीन खिजवत म्हणाला. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातल्या संवादातलं गोपनीयतेचं तुझं जुनं अस्त्र वापरणार असशील तर त्याबाबत माझ्याकडे एक कायद्याचा संदर्भ आहे जो तुला चकित करून टाकेल. पाणिनीने तोंडातनं सिगरेट काढली, दूर बाहेर सोडला, हातपाय आरामात लांब ताणले, अधिकच आरामात खुर्चीत बसला. तुम्ही तो कबुली जबाब केव्हा वापरणार आहात खांडेकर? कोर्टात प्रकरण दाखल झालं की लगेचच. मी अगदी एवढ्यात वाचला नाहीये कायदा, पण मला जे आठवतं आहे त्यानुसार तो कबुली जबाब वापरण्यापूर्वी तुम्हाला आधी गुन्हा घडलाय असं सिद्ध करावं लागेल. मी करीन सिद्ध गुन्हा घडल्याचं. कसं काय बुवा? ते तुला सांगायला मी बांधील नाही ना. अच्छा, आहात तुम्ही बांधील. खून झालाय हे जोपर्यंत तुम्ही सिद्ध करत नाही तोपर्यंत खुनाच्या गुन्ह्यात गुन्हेगाराला मदत करण्याचा आरोप तुम्ही माझ्यावर ठेवूच शकत नाही. निष्ठा निरगुडकरच्या टेप रेकॉर्डांवरच्या कबुली जबाबाच्या आधारे तुम्ही खून झालाय हे सिद्धच करू शकत नाही. त्यांनी ती कबुली दिली तेव्हा ती औषधाच्या अंमलाखाली होती आणि अरे, हा मुद्दा पुरावा म्हणून मान्य करायचा का नाही हे ठरवण्यासाठी ग्राह्य धरला जाणार नाही. पुरावा भक्कम आहे का हे ठरवताना ग्राह्य धरला जाईल. एवढी खात्री बाळगू नका. ती तरुणी त्यावेळी पात्रच नव्हती कबुली द्यायच्या दृष्टीनं. तिला साक्षीदार म्हणून बोलवलंच जाऊ शकत नव्हतं. जर तिला त्या अवस्थेत साक्षीदार म्हणून पिंजऱ्यात उभं केलं असतं तर कोर्टानं तिला साक्ष द्यायची परवानगीच दिली नसती. कोर्टात दिलेल्या साक्षीपेक्षा टेप रेकॉर्डरवरच्या शब्दांना जास्त महत्त्व कोर्ट कधीच देणार नाही. ते बघू ना, आम्ही त्याचं काय करायचं आहे ते बघू. खांडेकर भांडकुदळपणा करत म्हणाले. तेव्हा मग तुम्हाला सिद्ध करावं लागेल की परेराला नैसर्गिक मृत्यू आला नाही. त्याचेच डॉक्टर म्हणतायत की रक्ताच्या गुठळ्याहून तो मेलाय. आता मोठाली वक्तव्य करत बसण्यापेक्षा वास्तवात या खांडेकर. तुम्ही निष्ठा निरगुडकरवर अटक वॉरंट काढणार आहात का? अरे, आधीच तू स्वतःला गुन्ह्यात मदत करणारा ठरलायस. जर निरगुडकर तुझी आशील होणार असेल तर तिला फरार व्हायला लावून तू तुझी बाजू कमकुवत करणार नाहीस.
मी आज्ञा देतो तुला, निष्ठा निरगुडकरला तातडीनं हजर कर. अटक वॉरंट आहे का तुमच्याकडे? खांडेकर काहीतरी बोलणार होते, पण त्यांनी स्वतःला आवरलं. आहे का वॉरंट? पाणिनीनी पुन्हा विचारलं. नाही आहे. काढणार आहात का मग वॉरंट? हे बघ, हे प्रकरण मी मला हवं तसं हाताळीन. तुझ्याशी कशाला चर्चा करू मी? निष्ठा निरगुडकरला हजर कर असं तुला मी सांगितलंय. अटक वॉरंट बजावा ना तिला आधी, मग ती तुमच्या स्वाधीन होईल असं मी बघीन. मला तिला प्रश्न विचारायचे आहे. छान. तुम्हाला तिला प्रश्न विचारायचे असतील तर माझ्या ऑफिसमध्ये पूर्वनियोजित भेट घ्या, मी तिला तिथे आणीन. मला तिला खाजगीत प्रश्न विचारायचे आहेत. मला तिच्याकडनं उत्तरं हवी आहेत आणि ती तुझ्याकडनं नको आहेत. तसं करायचं असेल ना तर मला जेवढा कायदा समजतो त्यानुसार तुम्हाला पहिल्यांदा तिच्यावर खुनाच्या आरोपाचं वॉरंट बजवायला लागेल, तिला अटक करायला लागेल. तसं तुम्ही केलं की वकील म्हणून मी तिला सल्ला देईन की मी तिथे हजर असल्याशिवाय कुठल्याही प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत. पाणिनी उठला, आळोखे पिळोखे दिले, सिगरेटची राख विझवली आणि म्हणाला, ठीक आहे, निघतो मी, भेटू आपण. तू मला आत्ताच भेटणार आहेस? तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी जाऊ शकत नाही. तेच म्हणायचं आहे मला. का नाही जाऊ शकत? तुझ्यावर गुन्ह्याचा आरोप ठेवण्यात येणार आहे. गुन्हेगाराला मदत करण्याबद्दल बरेचदा बोललाय तुम्ही मगापासून. हे त्या आरोपाखाली मला थांबवायचं असेल तर आधी वॉरंट घ्या माझ्या नावाचं. तुम्हाला माझ्यावर तो आरोप ठेवताना त्रासदायक ठरेल. इतरही काही आरोप आहेत तुझ्यावर. कुठले? पुरावा नष्ट करणं, त्यात हस्तक्षेप करणं, ढवळाढवळ करणं. कोणता पुरावा? ती विषाची बाटली. आणि मी काय त्यात लुडबुड केली म्हणे? त्या पुराव्याला हात लावायचा तुला काहीही अधिकार नव्हता. खुनाच्या या प्रकरणात ज्या क्षणी तू बाहेर पडलास आणि पुरावा मिळवणास, परमेश्वर तुम्हाला शांती देवो खांडेकर. मी कोणताही पुरावा मिळवलेला नाही आहे किंवा पुराव्यात ढवळाढवळ केलेली नाही आहे. मी पोलिसांना मदतच करत होतो. झुल्फी परकार हाच तुम्हाला पहिल्यांदा सांगेल की त्या बाटलीला मी स्पर्शसुद्धा केलेला नाही. मी त्याला शेवटपर्यंत ती बाटली त्याच्याच हातात धरून ठेवायला सांगितली. त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल कोणीच शंका घेणार नाही. आणि ज्याची सल्लागार म्हणून मोठी पत या क्षेत्रात आहे अशा केमिस्टकडे मी त्या मुलाला घेऊन गेलो आणि बाटलीत काय आहे हे शोधून काढायला मी त्याला सांगितलं. ती बाटली पुरावा म्हणून वापरता यावी यासाठी जेवढी म्हणून काळजी घेता येईल तेवढी मी घेतली आणि नंतर मी सरळ इथे आलो आहे पोलीस स्टेशनमध्ये. आणि तुम्हाला हे सांगायला आलो आहे की पुरावा मिळवण्यासाठी तुम्ही कुठे जायला पाहिजे. तू काय केलंस? पुन्हा एकदा सांग. तुम्हाला पुरावा कुठे मिळेल हे सांगायला मी इथे आलो. नाही तर मी इथे कशाला आलो आहे असं तुम्हाला वाटतंय? तारकर आणि खांडेकर यांनी एकमेकांकडे बघितलं. हे बघ, तुला समजलं होतं का आम्ही कोरगावकरकडे गेलो होतो, आम्ही पुरावा मिळवला होता. तारकरनी आरोप केला. पाणिनी हसला. अरे त्यामुळे परिस्थितीत फरक पडत नाही ना. मी इथे एकाच हेतूनं आलो की पुरावा कुठे मिळेल हे तुम्हाला सांगावं आणि तो पुरावा सुरक्षित ठेवण्यासाठी मी काय काय केलं हे तुम्हाला कळवावं. त्या पुराव्याबद्दल तू एवढा विचार केला होता आणि काळजी घेतली होती तर बाटली तुला मिळता क्षणी पोलिसांकडे द्यायचं तुझं कर्तव्य होतं ना. पाणिनीनी मान हलवून नकार दिला आणि म्हणाला, त्या परिस्थितीत माझ्यावर अब्रू नुकसानीचा आरोप लावला गेला असता. मी तुमच्याकडे येऊन असं म्हणू शकलो नसतो की ही विषाची बाटली मला नदीकाठच्या घाटाच्या टोकाला फेकलेली सापडली. मला हे कसं कळणार होतं की त्यात विष आहे? मला हे कसं कळणार होतं की ती कधी फेकली आहे आणि कुणी फेकली आहे? तुम्हाला आणि मला दोघांनाही सुरक्षित करण्यासाठी जे जे करावं लागेल ते मी केलंय. तुम्हाला कळवण्यापूर्वी त्यात विषच होतं याची खात्री मला करून घ्यायची होती. आणि मी हेमंत कोरगावकरशी बोलतोय आत्ता फोनवर. पाणिनी म्हणाला आणि फोनकडे वळाला. हॅलो, हां हेमंत, पाणिनी बोलतोय. काय आढळलं त्यात? अरे त्यांनी काही शोधून नाही काढलं बाबा, सगळा पुरावा आपण घेऊन आलो आहे. पाणिनीने खांडेकरांना गप्प बसायची खूण केली आणि म्हणाला, हेमंत बोल पुढे.
पुन्हा एकदा हेमंत बोलायला उतावळा झालेला दिसला. मला ना हे कळायला मार्ग नव्हता की त्या बाटलीत असलेल्या सगळ्या गोळ्या सारख्याच होत्या किंवा नाही. मी त्यातल्या एका गोळीचा नमुना घेतलाय. हां, हे मला माहिती आहे ना. माझ्याकडे तो नमुना आहे. पोलिसांना ते माहिती नाहीये. हेही माहिती आहे मला. तू पुढे बोल रे. तू विषाबद्दल बोलत होतास. मी तो नमुना सायनाईडसाठी तपासला. ते सायनाईड नाहीये, आर्सेनिकही नाहीये. नमुना म्हणून एकाच गोळीचं आणि खूप कमी माप होतं माझ्याकडे. तेवढ्यात मला आठवलं की त्या बाटलीवर साखरेला पर्यायी गोळ्या असं लिहिलेलं होतं. मग मी त्याच्यावर वेगळी चाचणी घेतली. ही चाचणी एवढी अचूक असते की बाटलीतल्या इतर गोळ्यांमध्ये इतर दुसरं कुठलंही विष असतं तर घासल्या गेल्यामुळे ते नमुन्याच्या गोळीला सुद्धा चिकटलं असतं. आणि ह्या चाचणीमध्ये ते सूक्ष्म घटक सुद्धा स्पष्टपणे कळले असते. पण तसं काहीच झालं नाहीये. याचा अर्थ केवळ नमुना म्हणून घेतलेली गोळी साखरेला पर्यायी गोळी होती असंच नाही, तर बाटलीतल्या सगळ्याच गोळ्या तशा होत्या. एकही गोळी सायनाईड किंवा आर्सेनिकची नव्हती. पाणिनीनं फोन जरा वेळ हातात धरून ठेवला आणि हेमंत काय म्हणाला याचा नीट विचार केला. एक मिश्किल हास्य त्याच्या चेहऱ्यावर पसरलं. अरे ऐकतोयस ना तू? हां, ऐकतोय. तू ऐकलंस ना मी काय बोललो ते? त्या सगळ्या गोळ्या साखरेला पर्यायी गोळ्या म्हणजे डायबिटीसचे रुग्ण वापरतात ना त्या गोळ्या आहेत त्या. छान छान, मस्त, धन्यवाद. मी तुला फोन करीन नंतर. त्या नमुन्याची नीट काळजी घे. तू काढलेल्या निष्कर्षाची पुन्हा एकदा खात्री करून घे. कदाचित तुला साक्षीला यायला लागेल. पाणिनीने फोन खाली ठेवला आणि मिश्किलपणे खांडेकरकडे बघितलं. तुमच्या कदाचित लक्षातच नाही आलं की तुम्ही कोरगावकरनं गोळ्यांची चाचणी करू नये म्हणून त्याला पोलिसांच्या घोळक्यात अडकवून बाटली हिसकावून घेतलीत. पण त्यापूर्वी हेमंतनं नमुन्यादाखल त्या बाटलीतनं एक गोळी काढून घेतली होती. मी चांगल्या हेतूनं वागत होतो. कोरगावकरचा अहवाल आल्यानंतर त्यानुसार गोळीमध्ये विष आढळलं तर पोलिसांना कळवायचा माझा विचार होता. पण आता मला जाहीर करायला आनंद होतोय की कोरगावकरचा माझा फोन झाला की त्या बाटलीत विष नव्हतं. साखरेला पर्यायी गोळ्या होत्या त्यात बाटलीवर लिहिल्याप्रमाणे. आणि आता या माहितीनंतर मला बाहेर जाण्यापासून थांबवायचं असेल तर पुढे या आणि मला थांबवून दाखवा. पाणिनीनं आव्हान दिलं. पाणिनी उठून दाराकडे गेला. दार ढकललं. साध्या वेशातला एक पोलीस वाट अडवून उभा होता. मागच्या बाजूला पाणिनीने उत्तेजित स्वरातली खसखस ऐकली. नंतर त्या पोलिसाशी तारकर बोलताना पाणिनीने ऐकलं, अरे बाबा, जाऊ दे रे बाबा त्याला. पाणिनीने त्याच्या खाजगी ऑफिसचं कुलूप उघडलं. फोन उचलून ऑपरेटरला म्हणाला, मी आलोय. हाय टाईड मोटेलला फोन लावून सौम्याला जोडून दे. देते मी जोडून फोन. पण इथे एक बाई आली आहे बाहेर. ती म्हणते की निष्ठा निरगुडकरच्या प्रकरणात तुम्हाला तिला तातडीने भेटायचं आहे. तू जरा आत ये आणि मला सांग त्या बाईबद्दल. तुम्हाला आधी सौम्याला जोडून देऊ का? नको, तू आधी आत ये, नंतर सौम्याला फोन लाव. ऑपरेटर मुलगी आत आल्यावर म्हणाली, बाहेर मिसेस फर्नांडिस नावाच्या बाई आल्या आहेत. साधारण 31-32 वय असेल. त्या जोसेफ परेराच्या नातलग आहेत. मला कशासाठी भेटायचं आहे तिला काही म्हणाली? तिच्या बोलण्यावरनं मला एवढंच जाणवलं की तिने तुम्हाला भेटणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तिला सांग की मी बाहेर गेलो होतो, आत्ताच आलो आहे. थोड्या वेळात मी तिला भेटीन आणि थोडाच वेळ भेटीन. सौम्याचं काय? कर तिला फोन, पण बाहेर बसलेल्या कोणाला कळता कामा नये की तू कोणाशी बोलतीयस. आणि माझं सौम्याशी बोलणं झालं की नंतर त्या बाईला आत पाठव. थोड्याच वेळात पाणिनीचा फोन वाजला. पलीकडनं सौम्याचा आवाज आला. कसं काय चाललंय सर? निवांत राहा आता. मला वाटतं सगळा विषयच संपलाय. कसं काय? अगं, पोलीस त्या पोरांच्या मार्फत हेमंत कोरगावकरपर्यंत पोचले. त्याला गोळ्या तपासायची संधी मिळू न देता बाटली हिसकावून घ्यायचा त्यांचा डाव होता.
मग मला पुरावा नष्ट करणं, गुन्हेगाराला मदत करणं वगैरे आरोपाखाली अडकवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण त्याचवेळी मी हेमंतला फोन केला तेव्हा कळलं की पोलिसांनी बाटली ताब्यात घेण्यापूर्वी गोळीचा चुरा त्याच्या हाताला लागला होता. त्याची तपासणी केल्यावर ते सायनाईड नाही तर साखरेला पर्यायी गोळ्या आहेत हे सिद्ध झालं. सौम्या, तू निष्ठाला सांग आता, म्हणा मनावरचा सगळा ताण सोडून दे आणि आपल्या दैनंदिन कामाला लाग. तिला जिथे जायचं असेल तिथे तिला सोड आणि नंतर तू सरळ आपल्या ऑफिसमध्ये ये. अगदी राहवत नाही आहे म्हणून विचारते, त्या बाटलीतल्या सगळ्याच गोळ्या साखरेला पर्यायी गोळ्या होत्या? हां, अगदी बरोबर आहे. अगं, हेमंतने जी चाचणी घेतली ना ती इतकी अचूक पद्धतीची होती की बाटलीतली एक जरी गोळी विषारी असती तरी त्याचा एखादा कण नमुना म्हणून घेतलेल्या पावडरला लागला असता आणि चाचणीमध्ये ते लगेच लक्षात आलं असतं. असं लक्षात येतं आहे की निष्ठानं सायनाईडच्या गोळ्यांची बाटली कुठे ठेवली आहे हे घरातल्या कोणाला तरी माहिती होतं आणि त्यांनीच त्या गोळ्या आणि साखरेला पर्यायी गोळ्या यांच्या बाटलीची अदलाबदल केली. निष्ठा आहे का तिथे? हो, आहे. सांग तिला हे आणि काही शंका आहे का तिला ते विचार. पाणिनीने फोन चालू ठेवला. त्या दोघींची कुजबूज ऐकू येत होती. नंतर सौम्या म्हणाली, निष्ठाला तुम्हाला विचारायचं आहे की नदीत सापडलेल्या गोळ्या जर विषयाच्या नव्हत्या तर तिने घरी आणलेल्या सायनाईडच्या गोळ्यांचं काय झालं? पाणिनी उत्साहित होत म्हणाला, तिला म्हणावं मी वकील आहे, मी काही त्रिकाल ज्ञानी नाही आहे. तिने घरी जाऊन पुन्हा एकदा तिच्या खोलीत नीट शोधावी बाटली, पण तरीही त्या गोळ्यांची बाटली कुठे आहे या गोष्टीनं फारसा फरक पडत नाही. महत्त्वाचं हे आहे की जोसेफच्या कोकोमध्ये ज्या गोळ्या टाकायच्या होत्या त्याच तिने टाकल्या आणि त्यात आलेला मृत्यू पूर्णपणे नैसर्गिक होता. तिला सांग घरी गेलीस तरी चालेल. तिच्याशी बोलायला मात्र आत्ता माझ्याकडे वेळ नाही आहे. हां, पण तू मात्र इकडे या सौम्या, तुझ्यासाठी मी जेवण मागवतोय. पाणिनीने फोन ठेवला आणि काही वेळातच ऑपरेटर मुलगी मिसेस फर्नांडिसला घेऊन आत आली. या आत या, बसा. पाणिनी म्हणाला. मिसेस फर्नांडिसनं हात पुढे करून त्याच्याशी हस्तांदोलन केलं. तुमची पूर्वनियोजित भेट न ठरवता येणं म्हणजे जरा आगाऊपणा झाला माझा. पण माझ्या कामाचं स्वरूप एवढं तातडीचं आणि गोपनीय आहे की तुम्ही त्यासाठी अपवाद कराल असं मला वाटतंय. नाही, ठीक आहे ते. तुम्ही बाहेरच्या मुलीला थोडी कल्पना दिली होतीच, पण काय होतं, काही लोक गूढपणे वागतात. ते त्यांच्या कामाच्या स्वरूपाची कल्पना बाहेर देत नाहीत. आता मला सांगा की निरगुडकरच्या प्रकरणात तुम्हाला काय माहिती आहे? निरगुडकरच्या प्रकरणातलं मला फारसं नाही माहिती, पण निष्ठा निरगुडकर या व्यक्तीबद्दल मला बरंच काही माहिती आहे. बरं सांगा, काय माहिती आहे? पाणिनी म्हणाला आणि निवांतपणे अशिलांसाठी ठेवलेल्या गुबगुबीत खुर्चीत बसत असताना तिने पाणिनीकडे बघितलं. मला वाटतं मी आधी स्वतःची ओळख करून द्यायला हवी. मी जोसेफ परेराची पुतणी सोफिया फर्नांडिस. विवाहित आहात? हो. माझा नवरा फिलिप फर्नांडिस. काय करतात ते? केमिकल इंजिनियर आहे तो. वेगवेगळ्या कंपन्यांना कन्सल्टन्सी देतो, भरपूर पैसे कमावतो आणि वेगवेगळ्या क्लबमध्ये जाऊन ते पैसे खर्च करतो. श्रोते हो, हा होता अभय बापट लिखित सायनाईड या कादंबरीचा 4था भाग. 5वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.